विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। कडा काष्टी तालुक्यातील घुमरी पिंपरी येथे भाऊसाहेब भानुदास क्षीरसागर व बाबासाहेब भानुदास क्षीरसागर यांच्या ट्रकवर चालक असणारा बौद्ध युवक विकास अण्णा बनसोडे वय वर्ष 23 बोरगाव तारू तालुका भोकरदान जिल्हा जालना हे गेली 4 वर्षापासून ड्रायव्हर म्हणून काम करत आहेत आणि याच ट्रक मालकाने आकाश यास बेदम मारहाण केली असता त्या मारहाणीत आकाश बनसोडे यांचा मृत्यू झाला आहे। ही घटना गंभीर आहे। क्रूरपणे मारहाण झालेली आहे। ऑल इंडिया पॅन्थर सेंटचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार यांना ही घटना पीडित कुटुंबातील व्यक्तींनी फोन करून सांगितले आहे व दीपक केदार यांनी सुद्धा तात्काळ आष्टी तालुका अध्यक्ष कडा पोलीस स्टेशन पाठवले आहे। पोलीस निरीक्षक यांच्याशी मी बोललो, कोणालाही सोडू नये, कोणत्याही दबावाला बळी पडू नये, आम्ही हे प्रकरण राज्यव्यापी करत आहोत असा इशारा सुद्धा दीपक केदार यांनी दिला आहे। पोलीस निरीक्षकांनी अतिशय जबाबदारीने तात्काळ मुख्य आरोपी अटक केल्याचे सांगितले। एकाच कुटुंबातील आरोपी आहेत, आम्ही सगळे अटक करत आहोत असंही त्यांनी सांगितले। राज्य सरकारने गांभीर्याने या प्रकरणाची दखल घ्यावी। क्रूरपणे दलित तरुणांचे हत्याकांड झाले आहे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे। या घटनेचा ऑल इंडिया पॅन्थर सेना निषेध करत आहे। विशेष प्रतिनिधी अतुल सोनकांबळे, व्हाइस रेकॉर्डर आफरीन बागवान। विकास बनसोडे या दलित तरुणाचा हत्याकांड आष्टी जे प्रकरण आहे हे ऑनर किलिंगच्या माध्यमातून झालेलं आहे। सवर्ण मुलगी आणि दलित तरुण असल्यामुळे जातीय वर्चस्व आणि जातीय मानसिकतेतून सुनियोजित कट करून अतिशय क्रूरपणे 2 दिवस डांबून विकास बनसोडेला हळहळ करून मारण्यात आलेलं आहे। ही घटना नितीन आगेच्या धर्तीवरील घटना आहे। नितीन आगेला सुद्धा लिंबाच्या झाडाला डांबून मारलं होतं, त्यांनी सुद्धा सवर्ण मुलीवरती प्रेम केलं होतं आणि विकासला सुद्धा डांबून मारलं, त्यांनी सुद्धा प्रेम केलं होतं। या राज्यात आजही सवर्ण मुलगी असेल आणि दलित मुलगा असेल तर ते प्रेम करू शकत नाहीत अशी स्थिती आहे। राज्य सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घ्यावं। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ दखल घ्यावी। फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून आरोपींना फाशी झाली पाहिजे। यामध्ये 3 आरोपी आताशी अटक झालेत। आतापर्यंत सर्वची सर्व आरोपी अटक झाले पाहिजे होते। जवळपास 10 आरोपी आहेत। 120 ब सामूहिकरित्या कट करून हे हत्याकांड करण्यात आलेलं आहे। त्यामुळे त्या लोकेशनला जिथं डांबलं तिथं किती मोबाईल ऍक्टिव्ह होते, व्हीडीआर सीडीआर आधुनिकपणे तपास करून त्या ठिकाणी या सर्व आरोपींच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत। हे संपूर्ण कुटुंब त्या ठिकाणी आरोपी आहे। सखोल चौकशी झाली पाहिजे आणि सर्व आरोपीला जर तात्काळ अटक झाली नाही तर ऑल इंडिया पॅन्थर सेना या ठिकाणी राज्यभर आंदोलन केल्याशिवाय शांत बसणार नाही। या सरकारला घाम फुटत नाही हे दुर्दैव आहे। गृहमंत्री दखल घेत नाहीत हे दुर्दैव आहे। माऊली सोटचं हत्याकांड झालं, ते सुद्धा ऑनर किलिंगच्या माध्यमातून हत्याकांड झालं। जळगावला एक दलित तरुणाचं हत्याकांड झालं, ते सुद्धा ऑनर किलिंगच्या माध्यमातून हत्याकांड झालं। एका महिन्यात 3-3, 4-4, 5-5 घटना केवळ प्रेम केलं म्हणून या ठिकाणी क्रूरपणे हत्याकांड झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे। त्यामुळे राज्य सरकारने दखल घ्यावी, अनुसूचित जाती जमाती आयोगाने दखल घ्यावी आणि या ठिकाणी सर्वच घटनेतील आरोपींना फाशी द्यावी। विकास बनसोडेच्या हत्याकांडाचा आम्ही निषेध करतो आणि या मानसिकतेला उद्ध्वस्त करण्यासाठी राज्य सरकारने ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी सुद्धा करतो। फास्ट ट्रॅक कोर्ट आरोपीला फाशी झाली पाहिजे, अन्यथा या ठिकाणी राज्यव्यापी आंदोलन छेडल्याशिवाय ऑल इंडिया पॅन्थर सेना राहणार नाही असा इशारा सुद्धा देतोय। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।